नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. सोयाबीनचे भाव यंदा मंदीत आहेत. सध्या सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. सोयाबीनच्या भावात मंदी येण्याला प्रामुख्यानं दोन कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली मंदी आणि दुसरं म्हणजे देशात सोयाबीनला कमी झालेला उठाव. या दोन कारणांमुळे सोयाबीनचा भाव सध्या सरासरी 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. आता ज्या सोयाबीनची गुणवत्ता कमी आहे, त्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त आहे, त्या सोयाबीनचे भाव अगदी 3,500 रुपयांपासून देखील सुरू होत आहेत. मग या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विक्रीचं नियोजन कसं करावं, म्हणजेच सोयाबीनला आपल्याला चांगला भाव कसा मिळू शकतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आता सुरुवात करूयात की नेमकं सोयाबीन विक्रीचं नियोजन यंदा कसं फायदेशीर ठरू शकतं. तर यंदा आपण आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती, देशातली परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर यंदा सोयाबीनचा भाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचण्याची, म्हणजे खुल्या बाजारामध्ये हमीभावाच्या दरम्यान सोयाबीनचा भाव पोहोचण्याची शक्यता पुढच्या काळामध्ये, म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये खूपच कमी दिसते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असण्याचं प्रामुख्यानं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे जागतिक पातळीवर सोयाबीनचं उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. USDA म्हणजेच अमेरिकेच्या कृषी विभागानं असा अंदाज दिला की जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं सांगितलं जातं आहे की यंदा अमेरिकेतलं उत्पादन वाढलं आहे, ब्राझीलचं उत्पादन देखील वाढणार आहे, अर्जेंटिनाचं उत्पादन देखील वाढणार आहे, त्यासोबतच चीन आणि पराग्वे या देशाचं देखील उत्पादन वाढणार आहे. आणि त्यासोबतच भारतात देखील यंदा सोयाबीनची लागवड जास्त झाली, त्यामुळं यंदा उत्पादन भारतात देखील वाढेल असा अंदाज आहे. त्यातल्या भारतात यंदा पाऊसमान चांगला आहे असा अंदाज देखील व्यक्त केला जातो आहे. म्हणजेच पाऊसमान चांगलं असल्यानं उत्पादन वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. एकूणच काय तर जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचं उत्पादन वाढणार आहे, पुरवठा वाढणार आहे, त्यामुळं बाजारावर दबाव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या आता अमेरिकेचं सोयाबीन बाजारात येतं आहे, भारताचं सोयाबीन बाजारात येतं आहे, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये पेरण्या सुरू आहेत. म्हणजे पुढच्या काळामध्ये 1 मार्च एप्रिलपासून त्या देशातलं सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होईल, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दाखल होईल आणि त्याचा दबाव पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावावर येईल. हे सगळं गृहीत धरून जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचे भाव सध्या दबावात आहेत. आता मधल्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात, म्हणजे आपण जर अमेरिकेच्या बाजाराचा विचार केला तर सोयाबीनचा भाव हा $10.60-65 प्रतिबुशलच्या दरम्यान गेला होता. परंतु जर आपण आजचा बाजार पाहिला तर आजचा बाजार आपल्याला $10.20च्या आतच दिसतोय, म्हणजेच बाजारभाव पुन्हा कमी झाले. आता बाजारामध्ये हे जे काही थोडेफार चढ उतार सुरू आहेत याला तिथले स्थानिक वेगवेगळे घटक कारणीभूत असतात. परंतु जर आपण एकूणच पाहिलं तर मागच्या काही महिन्यांमध्ये $11च्या पुढं सोयाबीनचा बाजारभाव गेला नाही. 11 तर सोडा, परंतु $10.5च्या वरती देखील बाजार हा जास्त काळ टिकलेला नाही आहे. आणि त्याचं प्रामुख्यानं कारण हेच आहे की यंदा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडं जागतिक बाजारामध्ये सध्या सोयाबीनचे भाव देखील कमी आहेत. आता सोयाबीनचे भाव कमी असल्यामुळं देशातील बाजारावर देखील त्याचा परिणाम दिसून येतोय. आता भारतातून मागच्या काही महिन्यांमध्ये, मागच्या 1-2 महिन्यांमध्ये सोयाबीन निर्यात ही कमी झालेली आहे आणि देशामध्ये देखील सोयाबीनचा उठाव काहीसा कमी झालेला आहे. त्याला प्रामुख्यानं कारण आहे DDGS म्हणजे इथेनॉलमध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे. आता मक्याचा वापर तिथं झाल्यानंतर, म्हणजेच मक्यामधून इथेनॉल बाहेर काढल्यानंतर जो काही अवशेष उरतो, म्हणजे जो काही चुरा उरतो तो म्हणजे DDGS. आता हे DDGS हे कमी भावामध्ये बाजारात उपलब्ध आहे आणि त्याचा वापर पोल्ट्री आणि पशुखाद्यामध्ये वाढतोय. दुसरीकडे सोयाबीनचे भाव जास्त आहे, त्यामुळं सोयाबीनऐवजी या DDGSचा वापर वाढतोय असं पशुखाद्य उद्योजक सुद्धा सांगतायत. म्हणजे सोयाबीन निर्मिती उद्योग देखील हे सांगतोय की DDGSचा वापर सोयाबीनला सध्या कॉम्पीट करतोय, म्हणजे त्याची स्पर्धा सोयाबीनला मिळते. म्हणजेच देशातील बाजारामध्ये देखील सोयाबीनला एक स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि याचा दबाव आपल्या सोयाबीनवर येतोय. म्हणजे सोयाबीनच्या भावावर दबाव आला तर आपल्या सोयाबीनच्या भावावर देखील दबाव येत असतो. या दोन कारणांमुळे सोयाबीनचे भाव दबावत आहेत. त्याचं आता आपण विश्लेषण पाहिलं. मग आता आपला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की यंदा आपल्याला सोयाबीनचं विक्रीचं नियोजन कसं फायदेशीर ठरू शकतं. आता जर आपण पुढच्या 3-4 महिन्याचा आढावा घेतला तर आता ऑक्टोबरमध्ये आपल्या देशातली आता सोयाबीनची काढणी सुरू झाली. आवक अजून मोठ्या प्रमाणात वाढायची. नोव्हेंबरमध्ये कदाचित आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यावेळी दरावरती आणखीन दबाव येऊ शकतो असा अंदाज आहे. परंतु दर यापेक्षा जास्त कोसळतील याची शक्यता दिसत नाही, कारण दुसरीकडे सरकारनं खरेदी देखील चालू केलेली आहे. आता सरकारनं यंदा हमीभाव जाहीर केला $4,892, म्हणजे थोडक्यात आपण असं गृहीत धरूयात की $4,900 सरकारनं दर जाहीर केला, हमीभाव जाहीर केलेला आहे. आणि
सरकारनं खरेदी देखील जाहीर केली की सरकार यंदा 13 लाख टन सोयाबीनची खरेदी आपल्या राज्यात करणार आहे. मध्य प्रदेशात वेगळा कोटा आहे. त्यामुळं राज्यात जे काही 13 लाख टन खरेदी होणार आहे त्यापैकी सुरुवातीला म्हणजे पहिला टप्पा हा 10 लाख टनांचा आहे. आता सरकारनं असं जाहीर केलं, म्हणजे राज्य सरकारनं सांगितलं होतं की 1 ऑक्टोबरपासून सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी सुरू होईल आणि 15 ऑक्टोबरपासून खरेदी चालू होणार आहे. आता मी तुम्हाला मध्येच हमी भावाचा का सांगतो, कारण एकूणच बाजारातली जर आपण परिस्थिती पाहिली, पुढच्या काही महिन्यांचा आढावा घेतला तर सोयाबीनचा बाजार किमान 1 फेब्रुवारीपर्यंत तरी हमी भाव किंवा हमी भावाचा टप्पा पार करेल याची शक्यता खूपच कमी आहे. त्या प्रामुख्यानं 2 कारणांमुळे ज्याचा आढावा आपण आत्ताच घेतलेला आहे. मग या परिस्थितीमध्ये आपल्याला हमीभाव खरेदीचा एक आधार असेल, म्हणजे शेतकऱ्यांनी सरकारला हमीभावानं सोयाबीन घालावं असं तरी सध्या अभ्यासक म्हणतायत. कारण खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा भाव, म्हणजे सोयाबीनचा खुल्या बाजारामधल्या आपल्या बाजार समित्यांमध्ये जे व्यापारी खरेदी करतात त्यांचा भाव पुढच्या लवकरच म्हणजे 2-3 महिन्यांमध्ये हमीभाव पार करेल अशी तरी सध्या तुर्तास शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये सोयाबीन विक्रीचं नियोजन करतायत किंवा विकणार आहेत त्या शेतकऱ्यांनी सध्या हमीभावाचा विचार करावा आणि हमीभावानं सरकारला सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करावी आणि हमीभावानं सरकारला सोयाबीन विकावं. आता सरकारनं हमीभाव खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. सध्या राज्यामध्ये 255 खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्याच्यामध्ये मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या 2 संस्थांच्या मार्फत खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. म्हणजे आपलं जे काही पणन विभाग आहे त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आता पुढच्या काळामध्ये आणखीन काही खरेदी केंद्र सुरू होतील, परंतु गरज आहे ती जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू करण्याचे. कारण बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव की ज्या सोयाबीनमध्ये ओलावा काहीसा अधिक आहे किंवा जे नवं सोयाबीन आहे त्या सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा किमान 700 ते 800 रुपयांनी कमी आहे. 4000 ते 41 रुपयांच्या दरम्यान हा भाव मिळतोय आणि हा भाव हमी भावापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळं सरकारनं होईल तेवढं लवकर जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू करणं आवश्यक आहे. शेतकरी किंवा मग इतर अभ्यासक असं सांगतायत की किमान 1000 ते 1200 खरेदी केंद्र सुरू करणं आवश्यक आहे. त्यामुळं कुठं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आधार मिळेल. नाहीतर सध्याची जी काही खरेदी केंद्र आहेत त्यांच्यामार्फत काही निवडक किंवा काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. सध्या जे काही 250 म्हणजे 255 खरेदी केंद्र सुरू झाली आहेत त्यामार्फत सध्या नोंदणी सुरू होते आणि होईल तेवढं लवकर खरेदी सुरू होईल असं देखील पणन विभागाच्या मार्फत सांगण्यात आलं आहे. आता शेतकऱ्यांनी सुरुवातीला हमीभावानं सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. आता नोंदणीसाठी म्हणजे ई समृद्धी पोर्टलवर जरी नोंदणी करायची असली तरी सरकारनं त्या पोर्टलवर सोयाबीन हे पीक अजून समाविष्ट केलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला सोयाबीन पिकाचा पर्याय दिसत नाही आहे. मग याविषयी आम्ही पणन विभागाकडे विचारणा केली की नेमकं शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करायची. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांनी आपलं कागदपत्र घेऊन म्हणजे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 घेऊन जे काही खरेदी केंद्र आहे त्या खरेदी केंद्रावर जावं. तिथं ते खरेदी केंद्र शेतकऱ्यांची ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करतील. अशा प्रकारे आपण सरकारला हमीभावानं सोयाबीन देऊ शकता. आता यंदा हमीभाव खरेदीचा म्हणजे सरकारनं जे काही हमीभाव खरेदी जाहीर केली आहे किंवा करणार आहे त्याचं महत्त्व जास्त वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी होईल तेवढा माल म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये सोयाबीन विकायचं आहे त्यांनी होईल तेवढा जास्तीत जास्त माल हमीभावानंच द्यावा असं आवाहन अभ्यासक करतायत. तर आंतरराष्ट्रीय बाजारातली मंदी, आपल्या सोयाबीनला कमी झालेला उठाव, कमी झालेली निर्यात, कारण काय मागच्या 1-2 महिन्यांपासून निर्यात देखील कमी झाले, निर्यातीचे सौदे देखील कमी होताना दिसत आहेत. देशामध्ये DDGS आणि इतर कारणांमुळे देखील सोयाबीनचा उठाव काहीसा कमी झालेला दिसतोय. त्यामुळं यंदा सोयाबीनचा भाव जो काही आपला पीक अरायवलचा म्हणजे ज्या काळामध्ये सोयाबीनची आवक बाजारात जास्त असते तो काळ आपण साधारणतः 1 ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यानचा पकडत असतो. परंतु किमान जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत खुल्या बाजारातील बाजारभाव हे हमीभावाच्या पुढे जातील याची शक्यता सध्या तरी धुसर आहे, कमी आहे. त्यामुळे या काळामध्ये जे शेतकरी सोयाबीन विक्रीचं नियोजन करतायत त्या शेतकऱ्यांनी सरकारला हमीभावानं सोयाबीन घालावं असं सध्या तरी एक फायदेशीर गणित अभ्यासक मांडतायत. आता आपल्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आम्ही सरकारला हमीभावानं सोयाबीन घातल्यानंतर सरकार पैसे देण्याला उशीर लावतंय. याची देखील आम्ही माहिती पणन विभागाकडून घेतली. पणन विभागानं असं सांगितलं की राज्य सरकारनं सोयाबीन खरेदीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी केल्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभावानं दिल्यानंतर आधी राज्य सरकारच्या या 100 कोटीतून त्या शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत आणि नंतर नाफेड हे राज्य सरकारला पैसे देईल. कारण खरेदीची प्रोसेस अशी असते की जोपर्यंत हमीभावानं माल खरेदी केल्यानंतर नाफेडच्या सेंटरपर्यंत तो माल जात नाही तोपर्यंत नाफेड पैसे देत नाहीत. त्यासाठी किमान 8 ते 10 दिवस, काही वेळेला 15 दिवस जातात. त्यामुळं परंतु एवढ्या दिवस शेतकऱ्यांना थांबणं शक्य नसतं. त्यामुळं राज्य सरकारनं 100 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. परंतु ही तरतूद म्हणजे हे पैसे अजून
जे काही आपलं नाफेड किंवा NCCFचे जे काही खरेदी विभाग आहे त्या विभागाकडे अजून पोहोचलेला नाही आहे, परंतु सरकारनं तसं जाहीर केलेलं आहे. आता सरकारनं जर खरेदी 100 कोटी जर दिले, आता 100 कोटी तसे कमी आहेत, परंतु सरकारने 100 कोटी रुपये जरी दिले तरी एक ट्रान्झॅक्शन्स व्हायला मदत होईल, म्हणजे एक रोटेशन चालू होईल. म्हणजे आधी राज्य सरकारच्या या 100 कोटीतून शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, परत नाफेडकडून सरकारला पैसे येईल, हे रोटेशन चालू राहील. त्यामुळं यंदा राज्य सरकार शेतकऱ्यांना किमान 4 ते 5 दिवसांमध्ये नाफेडच्या खरेदीचे म्हणजे हमीभावानं खरेदीचे पैसे देण्याचा विचार करते, तशी तयारी होताना दिसून येते. त्यामुळं आपला जो काही महत्त्वाचा प्रश्न असतो की सरकार हमीभावानं खरेदी केल्यानंतर पेमेंट द्यायला खूप उशीर करतो, तो प्रश्न देखील यंदा निकाला निघण्याची शक्यता आहे. आता एकूणच बाजारामधली जी काही परिस्थिती आहे आणि पुढच्या काळामध्ये जे काही आपल्याला दिसतंय किंवा ज्याची काही शक्यता आहे त्याचं आता आपण विश्लेषण बघितलं आहे. तुम्हाला काय वाटतं, यंदा आपल्या भागामध्ये सोयाबीनचे खरेदी केंद्र वाढण्याची आवश्यकता आहे का, किंवा नाफेडनं किंवा सरकारनं तातडीनं पेमेंट देणं गरजेचं आहे का? जर असं केलं तर शेतकऱ्यांना फायदा होईल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.